नमस्कार मंडळी. मी संजय पवार. आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. ओम नमो आदेश. नमस्कार मंडळी, मी संजय पवार. आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन. आपण जे आता काही प्रत्येक जन्मनक्षत्राच्या लोकांनी पूर्वप्राथमिक स्तरावरती आपल्या शरीराभोवती सकारात्मक ऊर्जा राखण्यासाठी काय करावं, त्या अनुषंगाने आपापल्या जन्मनक्षत्राच्या आराध्य वृक्षांची साथ जरी आपण ऊर्जा पातळीच्या संतुलनासाठी घेतली तरी उत्तम आहे. त्या संदर्भातून आपण व्हिडिओ बनवतोय. तर आत्ताचे जो व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण केतू आणि बुधाची जन्मनक्षत्र ज्यांची आहेत त्यांना आपली ही उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न करू. मी उपयुक्त माहिती देऊया. तर केतूची जन्मनक्षत्र आहेत अश्विनी, मघा आणि मूळ. ठीक आहे. ज्यांची केतूची नक्षत्र आहेत, म्हणजे अश्विनी नक्षत्र असेल, मघा नक्षत्र असेल आणि मूळ नक्षत्र असेल, त्यांनी त्यांच्या नक्षत्रांना शुद्ध संतुलित, म्हणजे नक्षत्रांच्या ऊर्जांना शुद्ध संतुलित राखण्यासाठी जप माध्यमातून किती जप करावा लागतो, तर 17,000 पटीत जप करावा लागतो. म्हणजे 17,000 जप करायचे असतात केतूचे. ते शक्य नाही आहे. तर दुसरा पर्याय असा आहे, तर प्रत्येकाच्या जन्मनक्षत्राचं एक आराध्य वृक्ष आपल्याला शास्त्राने देऊ केलेला आहे. तर अश्विनी नक्षत्रासाठी जे जन्मनक्षत्र आहे, म्हणजे आराध्य वृक्ष, ते कुचला आहे. पण कुचला मिळत नाही शक्यतो, कारण औषधी आहे ते आणि ते विषारी असल्यामुळे. तर आपण त्याच्याच ऐवजी अडुळसा म्हणतो ना, आपण जे औषधासाठी वापरतो, पण अडुळसा उपलब्ध आहे. तर अडुळशाचा मूळ, अडुळशाच्या ह्या वनस्पतीचं मूळ आणि त्याच्या जोडीला जांभळाचं मूळ, हे ज्यांची जन्मनक्षत्र अश्विनी आहे त्यांनी ही 2 मुळं सोबत राखायचे. आलं लक्षात? दुसरं जे नक्षत्र आहे केतूचे ते मघा. तर मघा जन्मनक्षत्र ज्यांचं आहे त्यांनी एक तर वडाच्या झाडाचं मूळ किंवा पारंबी सोबत राखायची आणि त्याला जोड द्यायची आहे जाईजुईमधल्या जाईची. आलं लक्षात? तर ह्या 2 वृक्षांची मुळं तुम्ही मघा जन्मनक्षत्रवाल्यांनी सोबत राखायचीत आपल्या शरीराभोवती असलेल्या ऊर्जेला शुद्ध आणि संतुलित राखण्यासाठी. केतूचं तिसरं नक्षत्र आहे मूळ. तर ह्या मूळ जन्मनक्षत्रवाल्यांनी एक तर जाईचं घ्यायचे, रुईचं घ्यायचे आणि त्याच्यासोबत देवबाभूळ म्हणून एक वृक्ष आहे. बाबळीचं झाड म्हणतो ना, त्यातली देवबाभळाची जे वृक्ष आहे, झाड आहे बाभळाचं, बाभूळ ही 2-3 प्रकारामध्ये आहे. काळी बाभूळ, देवबाभूळ, म्हणजे अशा 2-3 प्रकार आहेत बाभळीमध्ये. तर त्यातल्या देवबाभुळाचं मूळ सोबत घ्यायचं आणि त्याला जोडून रुईचं घ्यायचं. मग ती रुई निळ्या रुईची घ्यायची. रुईमध्ये 2 प्रकार आहेत ना, पांढरी रुई आणि निळी रुई. तर इथे मूळ नक्षत्रवाल्यांनी निळ्या रुईचं मूळ घ्यायचं आणि देवबाभळाचं मूळ घ्यायचं. आलं लक्षात? एक तर 17,000 जप करा किंवा मग ह्या मुळ्या वापरा. म्हणजे ह्या मुळ्या उपलब्ध करून घ्या स्वतःसाठी. नसतील होत उपलब्ध तर त्याचा देखील पर्याय आम्ही तुम्हाला देऊ केलेला आहे. तुम्हाला तुमच्या जन्मनक्षत्रानुसार ज्या ऊर्जांना बॅलन्स ठेवायचे त्यांच्यासाठी आपण तुमच्या जन्मनक्षत्राच्या आराध्य वृक्षांची तेलार्क तयार करून ठेवलेली आहेत, उपलब्ध करून दिलेली आहेत. दिव्य ऊर्जा नक्षत्र आराध्य वृक्ष तेलार्क म्हणून. ती तुम्ही समोर दिलेल्या स्क्रीनवरच्या नंबरवरती फोन करून मागवू शकता. आता याच्यातला एक मुद्दा राहिला आपल्याला सांगायचा, की केतूच्या नक्षत्रांना अशुभता कोणाकडनं प्राप्त होते. तर केतूच्या नक्षत्रांना रवीची नक्षत्र, मंगळाची नक्षत्र आणि गुरुची नक्षत्र, ह्या 9 नक्षत्रांकडनंच फक्त अशुभता किंवा अशुभ फलित लाभू शकतात.
बाकी कुठल्याही बाबतीमध्ये तुम्हाला अशुभता लागू पडत नाही, घाबरायची कारण नाही. तसंच बुधाची ज्यांची जन्म नक्षत्र आहेत त्यांच्यासाठी आता आपण पाहूया. तर बुधाची ज्यांची जन्म नक्षत्र आहेत, तर बुधाची नक्षत्र कुठली कुठली आहेत, तर आश्लेषा, ज्येष्ठ आणि रेवती. बुधाच्या ऊर्जेसाठी आपल्याला बॅलन्स करण्यासाठी 4000 जप करावा लागतो रोज. तो शक्य नसेल तर किमान आपापल्या जन्म नक्षत्राचं आराध्य वृक्षाचे मूळ तरी आपण सोबत राखू शकतो. तर बुधाची नक्षत्र आश्लेषा, ज्येष्ठ आणि रेवती. त्यातलं आश्लेषा नक्षत्रवाल्यांनी काय करायचं, तर नागचाफा म्हणून एक झाड आहे, वृक्ष आहे, त्या नागचाफाचं मूळ आणि त्याला जोड म्हणून पायरीचं मूळ देखील एकत्र घेऊन ते मूळ त्याही 2 मुळं आपल्या सोबत राखायची. लक्षात, जेणेकरून तुमचं दैनंदिन जीवनामध्ये लागणारी एनर्जी तुम्हाला पूर्णतः सकारात्मक दृष्टीने मेंटेन करता येईल. आता ज्यांची ज्येष्ठ नक्षत्र आहे, जन्म नक्षत्र ज्येष्ठ आहे, त्यांनी बघा रस्त्याच्या कडेला ना एक त्याला आपण काटेसावर म्हणतो, काटेसावर, त्याला सावर पण म्हणतात, काटेसावर म्हणतात आणि त्याला शाल्मली पण म्हणतात. तर त्या काटेसावरच्या झाडाचं मूळ तुम्हाला सोबत राखायचे. कोणाला, तर ज्यांची जन्म नक्षत्र ज्येष्ठ आहे त्यांनी. आणि त्याला जोड द्यायची आहे फणसाच्या झाडाच्या मुळाची. लक्षात, ज्येष्ठवाल्यांनी काय करायचं आहे, तर काटेसावराचं मूळ आणि फणसाचं मूळ एकत्र आपल्यासोबत राखायचं आहे, आपल्याजवळ ठेवायचं आहे. बुधाचं तिसरं नक्षत्र आहे रेवती. रेवतीसाठी आराध्य वृक्ष कुठला आहे, तर मोह. आता मोह वृक्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये अगदी जंगलामध्ये, म्हणजे जे जुन्या गावामध्ये अगदी जंगलामध्ये तो मोह मिळतो. जास्त करून मोह हा उत्तर प्रदेश, बिहार त्या साईडला जास्त होतो. तर मोहाच्या मुळासोबत तुम्ही, म्हणजे ज्यांची जन्मनक्षत्र रेवती आहे त्यांनी उंबराचं देखील मूळ सोबत ठेवलं तरी चालतं, किंवा तीच एनर्जी उंबराच्या ह्याच्यातून, म्हणजे बुधाची जी फ्रिक्वेन्सी आहे ती उंबराच्या झाडातून देखील आपल्याला लाभते. तर उंबराचं मूळ किंवा उंबराची पारंबी. ठीक आहे. केतू आणि बुध ज्यांची जन्मनक्षत्र आहेत त्यांना जे 3 पर्याय दिलेत, एक तर जप पर्याय आहे, दुसरा मुळांचा पर्याय आणि तिसरा पर्याय सहज सोपा उपलब्ध पर्याय कुठला आहे, तर तुमच्या जन्मनक्षत्राची तेलार्क, ती तुम्ही समोर दिलेल्या स्क्रीनवरती मागवू शकता. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा. ह्याच बुधाची नक्षत्र जे तुमच्या माहितीतली लोकं आहेत, किंवा केतूचे जन्मनक्षत्र असले जी तुमची माहितीतली लोकं आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, त्यांच्यापर्यंत पोचवा. तर ह्या विषयाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी. तोपर्यंत पुढच्या व्हिडिओपर्यंत ओम नमो नारायण. शुभम भवतु.